नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. तर हे बघा, हे जी ब्लाऊज आहे तर ह्या ब्लाऊजला असं बोट नेकसाठी डिझाईन आलेलं होतं आणि त्यांना ही डिझाईन म्हणजे डिझाईन पण कट करायचं नाही आहे आणि गळा पण म्हणजे छोटा बोट नेक नाही पाहिजे, गळा पण डीप गळा पाहिजे. तर आता त्याच्यासाठी बघा आहे तर आपण हे डिझाईन पण यूज करणार आहोत आणि गळा पण असा डीपमध्ये घेणार आहोत. तर हे बघा, मी अगोदर असा गळा जो आहे तर तो आखून घेतला आणि नंतर असं त्याला शेप देऊन घेतलेला आहे. तर काय करायचं, हे जे डिझाईन आहे तर हे डिझाईन आपल्याला कट करून घ्यायचं असं. हे बघा, हे डिझाईन मी आता कट करून घेतलेलं आहे आणि खालचा जो नेक आहे तर तो नेक पण आपल्याला असा कट करून घ्यायचा. आणि हे जे आहे तर डिझाईन आपण असं यूज करणार आहोत. इथं असं शोल्डरपासून जसं आहे तसंच शोल्डरपासून आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे. तर अस्तर जे आहे तर अस्तर अगोदर जॉईंट करून घ्यायचं, म्हणजे मग आपल्याला व्यवस्थित असा खालचा जो आपल्याला डीप नेक घ्यायचा आहे तर आपण आखलेला तर आहे तसाच आपल्याला खाली कट करून घेता येईल. त्याच्यामुळे अगोदर अस्तर जे आहे तर आपल्याला अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे. हे कपड्यावरती जे आहे तर ब्लाऊज पीसचा कपडा जो आहे तर त्याच्यावरती अस्तर असं जॉईंट करून घ्यायचं. कुठेही अस्तरला घडी वगैरे पडली नाही पाहिजे. एकदम व्यवस्थित असं अस्तर त्याला जॉईंट करून घ्यायचं. थोडं जर का आपल्याकडून कपडा सरकला तर मग खालीवर होऊन जातं किंवा मग वेगळंच काहीतरी होतं. त्याच्यामुळं आपल्याला जेव्हा आपण हे करतो तेव्हा तुम्ही पिन जरी लावल्या ना तरी पण चालतं आहे. बघा, हे बघा, आता अस्तर जे आहे तर अस्तर आपण जॉईंट करून घेतलं, पण आपण गळा जो आहे तर कट केलेला नव्हता. तर मग आपण अशा प्रकारे जो गळा आहे तर गळा कट करून घ्यायचा. तर आता गळा कट केल्यानंतर गळा पण असा जॉईंट करून घ्यायचा आहे. आता गळा जॉईंट केला आहे आपण, पण मग आपल्याला याला जे आहे ना तर आपण याला पायपिंग लावणार आहोत. तर मग पायपिंग जी आहे तर आपण विदाऊट कलरमध्ये पायपिंग म्हणजे त्याला अशी मॅचिंग होईल अशी आपण पायपिंग वापरणार आहोत, की कारण की ते ब्लाऊज पीसच्या डिझाईनवर पण ती मॅच झाली पाहिजे. तर ही रेडीमेड पायपिंग आहे बघा. तर मग ही रेडीमेड पायपिंग जी आहे तर आपण अशी पायपिंग जॉईंट करून घ्यायची, इथं पायपिंग लावायची याला. आता ही जी पायपिंग लावली आपण तर ही आपल्याला फोल्ड करायची आहे. त्याच्यामुळं असं कैचीनं थोडे थोडे असे कट मारायचे, कारण की काय होतं आहे मग पटकन एकदम अशी इजी जी आहे तर मधी पलटल्या जाती आणि मधी पलटून जे आहे तर वरच्या साईडनं आपल्याला टिप मारायची आहे. एक अशी शिलाई मारून घ्यायची, जेणेकरून की व्यवस्थित असं म्हणजे पलटल्या जाणार नाही पायपिंग आणि फिनिशिंग पण एकदम व्यवस्थित अशी छान फिनिशिंग येऊन जाते. हे बघा, अशी छान अशी फिनिशिंग पण व्यवस्थित फिनिशिंग येते आहे. आता हे जे आहे तर आपल्याला बघा, आता हे जे इकडचे दोन भाग आपण जे हे केलं आपण तो नेक कट करून घेतला आणि त्याचे दोन भाग केले, असे दोन्हीकडे दोन साईडनं असे दोन आपल्याला ठेवून हे करायचं आहे. आता याला जे आहे तर याला पण मी पायपिंग लावणार आहे.
कारण मग पायपिंग लावल्यामुळं काय होतं आहे की एकदम फिनिशिंगमध्ये छान पण वाटतं आहे आणि पायपिंग पण त्याला छान दिसेल. त्याच्यामुळं मग मी त्याला पण आता पायपिंग लावायची आहे. आता आपल्याला ह्या कपड्याला कुठेही जॉईंट वगैरे काही द्यायची गरज नाही आहे. त्याच्यामुळं डायरेक्टच आता आपण याला साईडनं अशी पायपिंग लावून जे आहे ना, तर नाहीतर मग असे आपल्याला जॉईंट द्यावं लागले असते. पण हे जॉईंट पण मी देणार नाही आहे. आता दोन्ही साईडनं 2 जॉईंट देण्यासाठी मी घेतले होते. पण जॉईंट दिले ना तर मग ते पण असे वरच्या साईडनं ते जॉईंट दिसतात. तर म्हटलं नको, मग तर दिसतात त्या जॉईंट, तर मग जॉईंट द्यायला नको. आता याला पण आतल्या साईडनं जे आहे तर आपल्याला अस्तर लावावं लागणार आहे. तर डिझाईनच्या साईडनं पण अशी पायपिंग लावून घ्यायची, कारण की मग आपण खालच्या गळ्याला पण पायपिंग वापरलेली आहे आणि अशी पायपिंग लावल्यानंतर म्हणजे छान फिनिशिंगमध्ये येतं. जो आपला आपण गळ्याचा अस्तर कट केलेला होता म्हणजे गळा कट करून जे अस्तर होतं आपलं उरलेलं, तेच अस्तर इथं यूज करायचं. आणि असं अस्तर जे आहे तर मधल्या साईडनं मी असं पलटी करून घेतलं आणि मग त्याला अशी पायपिंग ह्या पद्धतीनं पायपिंग लावली. कारण की डिझाईनचा पण उपयोग होऊन जातो आणि पायपिंग पण छान दिसते त्याला. असं दोन्ही साईडनं जे आहे तर पण असं लावून घ्यायची पायपिंग.